थँक्स फॉर एव्हरीथिंग. आणि आपलं जे बोलणं झालंय ते तू लक्षात ठेवशील नक्की. ओके. वर्क हार्ड अँड ओनली वर्क. मी डिपार्चरमध्ये फोन करतो, विचारतो फ्लाईट शेड्यूलवर आहे की नाही. का सुधा, फ्लाईट एक तास लेट. मग कॉफी पिऊन निघूया. चालेल ना. तू बस ना. ए बसा, मी पटकन आणते कॉफी करून. सुधा, घे चहा घे. अक्का, अगं तू कशाला केलास? काही नाही ग, उठले होते लवकर आज. बरेच दिवसांनी चहा केला. म्हटलं द्यावा तुला देऊन. मस्त चहा. किती दिवसांनी तुझ्याच चहा पिते मी. आणि आता कामही तसं काही नाही. शरदराव गेले इंग्लिशला. इंग्लिशला नाही ग बाई, इंग्लंडला. इंग्लंड. हो, तेच म्हणायचं होतं मला. तू माझ्या सारख्या चुका नको हा काढूस. आता तिकडे गेल्यावर ते इंग्लिशच बोलणार की नाही. ते काय ते सायकोलॉजिटी काय. तुझं सगळं बरोबर आहे. सांगायचं तात्पर्य काय, घरात पुरुष माणूस नसला की काम तेवढं कमी असतं म्हणून म्हटलं मी. हो, पण आपण तर आहोत ना. आपल्याला तर जेवायला हवं, नाश्ता हवा, सगळं हवं ना. आपणच आहोत म्हणजे आपण दोघीच. तो रॉनी येतो 2-2:30 वाजता. तो सकाळी 10-11 पर्यंत डाराडूर. आणि आगीचा बंब गेला पळून. कुठे? काय ग, कुठे गेली पळून ती? अगं घाबरू नकोस. मी सकाळी 6ला उठले तेव्हा कपडे पडे घालून तयार होते. मी म्हटलं कुठे जातेस, तर कायसं इंग्लिश मध्ये म्हणाली बाई. अगं पण तू तिला मराठीत नाही विचारायचंस. मग विचारलं, एवढं कळतंय मला. तर म्हणाली पळायला जाते. पळायला? अगं काय कपडे घातले होते तिने? कपडे तर नाही आठवत. हा, पण डोक्याला काहीतरी पट्टी बांधली होती तिने. मी म्हटलं अगो बाई, हिचं डोकं बिकं दुखतंय की काय. विचारलं तिला तर हसून मला म्हणते कशी, आजी पट्टी डोक्याला नाही बांधली, केसाला बांधली. अगं म्हणजे जॉगिंगला गेली का ती? असंच कायचं म्हणाली. काय म्हणजे? अगं जॉगिंग म्हणजे सकाळी लवकर उठून धावायला जायचं.
एक प्रकारचा व्यायाम आहे तो. हो का? बरं, येणार आहे कधी? नाही, ते काय बोलली नाही ती. पण बॅग बिग नेली नाहीये तिने. अक्का, तर जॉगिंगला जाताना बॅग कशाला नेल ती? काय माहितीये, तू हल्ली प्रश्न फार विचारतेस. मगाशी पळून गेली म्हटल्यावर घाबरलीस ना. हा, म्हणून तुला म्हटलं की ती बॅग घेऊन गेलेली नाही, म्हणजे येईल परत. संध्याकाळपर्यंत नक्की परत येईल. बरं, चला, गप्पा पुरे झाल्या, मी लागते माझ्या कामाला. कसल्या कामाला? कामं आहेत कुठे? अगं अक्का, असं काय करतेस? जेवणाचं बघायला नको, नाश्त्याचं बघायला नको, नाहीतर करू काय नुसती बसून मी? सांगू? ऐकशील माझं? ऐकते. चहा पण मस्तपैकी प्यायला. अगदी. आता आपण जाऊया. कुठे? पळायला. जॉगिंगला? अरे, ऑफिस मध्ये शिक्षकाट? हो. काय न्यूज सेक्शनच्या प्रमुख? आज तुम्ही ऑफिस मध्ये एकट्याच? बाहेर कुठे बातम्या काढायला गेला नाही का? जगात काही घडलंच नाही? तुझ्या प्रश्नामध्ये तुझं उत्तर मिळेल तुला. अच्छा अच्छा, म्हणजे जगात काही घडलंच नाही, पण तरीही दर तासाला आपण बातमीपत्र सादर करतोच की. धनाजी गेलाय टीम बरोबर आणि सर स्वतः गेलेत एका कलावंतांच्या मेळाव्याला. त्यांना तिथे भाषणही करायचंय. अच्छा अच्छा अच्छा, म्हणून ऑफिस मध्ये शांतता येतं. म्हणजे काय, सर ऑफिसमध्ये असताना गडबड करत असतात वाटतं? नाही नाही नाही, आपण गडबड करत असतो. म्हणजे आपण खूप काम करतो. हे जे चॅनल चाललंय ते जवळजवळ आपल्यामुळेच चाललंय असं त्यांना दाखवायचं असतं ना. ज्यांना दाखवायचं असेल त्यांनी जरूर दाखवावं. मला काहीही दाखवायची गरज नाहीये, कारण मी खरंच खूप काम करते आणि हे सरांना माहितीये. अच्छा, आता तू मला काम करू देशील? नाही, एकच प्रश्न विचारा. मला एक सांग की कौशिकला तुझ्याबद्दल एवढी खात्री आहे, पण तरी मग तो तुझ्याबद्दल परत 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 का विचारत असतो? माझ्याबद्दल काय? तुझ्या कामाबद्दल, तुझ्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल. थापा मारू नकोस. काय आकांक्षा की माझ्यामध्ये कित्येक वाईट गुण असले तरी एक चांगला गुण आहे, मी खरं बोलतो. बरं, मग आता खरं सांग, कौशिक सरांनी माझ्याबद्दल काय विचारलं तुला? मला काय विचारतो? मला काय विचारत नव्हता तो धनाजी, हे निकिता, परशुराम यांना विचारत असतो तुझ्याबद्दल. जाऊ दे ना, विचारू दे ना, आपल्याला काय फरक पडतो? आपल्या आयुष्यात काही लपवण्यासारखं, काही दडवण्यासारखं नाहीये. काय आकांक्षा, तू सरळ आहेस, पण तो कौशिक आहे ना, तो लबाड आहे. लबाड लबाड कोल्हाच म्हणणार. त्याच्या मनात एक, ओठावर दुसरं, पोटात तिसरंच असतं. मी फक्त तुला एवढंच सांगायला आलोय की तू जरा सांभाळून राहा. नचिकेत, तुला असं वाटतं की तुला सगळंच कळतं, पण वस्तुस्थिती अशी आहे की तुला काहीच कळत नाही. म्हणजे बघ ना, तू मला सरळ म्हणतोयस, पण खरी गोष्ट अशी आहे की मीच सगळ्यात पक्की आहे. कारण मी सरळ माणसाशी सरळ वागते आणि वाकड्याशी मी वाकडं वागते. तर तुझ्याशी मी कसं वागतेय? अरे कशाला एवढा चेहरा पाडतोयस नचिकेत? गंमत करते मी. एनिवे, मला सावध केल्याबद्दल धन्यवाद. आणि माझे हे 4 शब्द ऐकून घेतल्याबद्दल नचिकेत सरदेसाई खानदानातर्फे आपले शतशः आभार. सांगायचं काम केलं, ऐका नाही तर मारा. अरे कर्वे येऊन गेले, पण तुला झोप लागली होती म्हणून सांगितलं नाही. बरं केलंस. आता कसं वाटतंय? आता बरं आहे. म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधामुळे सारखी झोप येते मला. मुनी कुठे? शाळेत गेली. आणि कोणाचे फोन वगैरे आले असतील. म्हणजे? अरे मी रिसिव्हर बाजूला काढून ठेवलाय. हसलास का? ही शिक्षाच आहे. ह्या शिक्षेपेक्षा बरी आहे. येऊ का? आई, मॅडम तुम्ही? दरवाजात वॉचमन असले ना
तरी आपलं नातं ठाऊक असल्यामुळे त्यांनी सोडलं बुवा मला. आणि आजची गोष्ट वेगळी. मालकीणबाईंचा सांगावा आला होता ना येऊन जा म्हणून. तू अरे काल रात्रीची धावपळ बघून मी इतकी घाबरले होते, म्हणून मग आईला म्हटलं एकदा येऊन भेटून जा. तू पण कमालच आहेस. एवढ्या घाईने आईना कशाला बोलवलंस? साधं बीपी तर शूट झालं होतं. अरे निशांत, तुला ठाऊक आहे ना आपली अनु किती कमालीची घाबरट येते. खरं तर मी येणारच नव्हते, पण नंतर म्हटलं चला त्यानिमित्ताने तुझीही भेट होईल. पण तू मॅडमना कशाला उगीच त्रास दिलास? अरे ती माझी आई आहे. ऑफकोर्स ती असली की मला जरा आधार तरी वाटतो. बरं आता ते सगळं जाऊ दे. मला आधी सांग, हे बीपी कशामुळे तुझं वाढलं? अगं अनुमुळे तर नाही ना? अगं तसं असतं तर मी तुला 1000 वेळा नसतं का इकडे बोलावलं. नक्की व्यवसायाचा व्याप की आणखीन काही? दगदग आणि बीपी कोणाला टाळता येते का? बरं, सरांचा काही फोन? हो आला होता की. अगदी छान मजेत आहे तिकडे तो. अरे त्याला काय तिकडे रुयाला फार वेळ नाही लागणार. आई काय घेणार आहेस, चहा की कॉफी? काहीही नको. नवरा घरात आहे, त्याच्याजवळ बस, आराम कर तू सुद्धा आणि त्याची सेवाही कर. नाहीतरी इथे वेळा रडत बसतेस ना तू की माझ्यासाठी वेळ काढत नाही म्हणून. आता चांगला चान्स आहे. चला निघते मी आता. हे काय, तू आलीस काय लगेच निघतेस काय? अगं वेडाबाई, अक्का तिकडे एकटीच आहे घरात. शिवाय अक्षता येईल आता कॉलेजमधून, मग तिला काही खायला नको करायला. चल मी खरंच निघते. निशांत आराम कर. जी माणसं घरात स्वस्थ बसत नाही ना त्यांना आजार ही नैसर्गिक व्यवस्था केलेली असते. काय आणि तू इथे बसून त्याच्या डोक्याला त्रास देऊ नकोस. हो. चला. आई निशांतचं बीपी किती वाढलं होतं, औषधं गोळ्या डॉक्टर कोणती ट्रीटमेंट देतात, तू काहीच विचारलं नाहीस, लगेच निघालीस. हे काय? हे बघ, ज्यातलं मला काही कळत नाही ते मी कशाला विचारू. अगं तर तुमच्याकडे म्हणजे चांगलेच डॉक्टर आले असणार. त्या डॉक्टरांनी तपासून झाला छान छान औषध दिली असणार ना. कडू कडू. निशांत खरंच आराम कर 4 दिवस. 4 दिवस ऑफिसमध्ये गेला नाही सर महाजन इंडस्ट्रीज काही बंद नाही पडणार. कोणास ठाऊक. May I come in, sir? या कम इन. Good morning, sir. गुड मॉर्निंग. Good morning, ma'am. गुड मॉर्निंग. कसे आहात, sir? एकदम छान. फर्स्ट क्लास. म्हणजे बरं आहे मी. काय बीपीच्या आजारामुळे बऱ्याच दिवसांनी आराम करायला मिळालं. काय आणलंस? सर तुम्हाला चालणार असेल तर हे काही अर्जंट पेपर्स आहेत आणि चेक्स आहेत. कर्वे नाही का आले? बोलवू का त्यांना? अगं तिच्यासाठी काही चहा कॉफी वगैरे बघ. नाही नको सर. अगं असं कसं? असं कसं? तू एरवी सरांना चहा सर्व करतेस, आज मी तुला करते. तुमचं काम झालं की तू बाहेर ये, आपण बाहेरच चहा घेऊया. ओके? मी ऑफिसमध्ये नसल्यामुळे जरा टंगळमंगळ होत असेल नाही. चालायचंच. पण काही महत्वाची कामं असतील तर तू घरी घेऊन येत जा. किंवा फोन केलास तरी चालेल. ओके? आणि कर्व्यांना सांग हे चेक देण्यापूर्वी मला फोन करा. हो सांगते. आणि या फाईल्स मी बघतो आणि नंतर पाठवून देतो. ओके सर. एनिथिंग एल्स? नो सर. गुड बाय. टेक Bye. केअर. आणि हो चहा घेऊन जा. येस सर. पद्मजा, आय एम सॉरी. कशाबद्दल? मी चहा प्यायला तुला बाहेर बोलावलं म्हणून. छे छे. आणि मॅडम पद्मजापेक्षा मला पमी म्हटलेलं आवडेल. सर मला पमीच म्हणतात. सरांची गोष्ट वेगळी आहे पद्मजा आणि माझी वेगळी आहे. तू काय किंवा ऑफिस मधलं कुठचंही माणूस इकडे सरांना भेटायला आलं की निशा फक्त ऑफिसच्याच गोष्टी करतो. आणि डॉक्टरांनी त्याला स्ट्रिक्टली आराम करायला सांगितलंय. त्यामुळे तू सुद्धा ऑफिस मधल्यांना जरा प्लीज सांगून ठेव की आत्ता कोणी भेटायला येऊ नका. आय होप यू वोंट मिसअंडरस्टँड. नो मॅडम, नॉट एट ऑल. चहा घे ना. काय ग तुला साखर किती?
2 चमचे. घ्या चहा. थँक्यू. बघ बाई कसा केलाय. काय नाही काय कसला विचार करतेस? प्राची नाही येणार इतक्यात. मग आली तर काय ती काय खाणार आहे का तुला? खाणार नाही हो, पण मला टेन्शन येतं. तू तू टेन्शन वगैरे घेऊ नकोस ग. तसं काही नाही, माझी पोरगी फार गोड आहे. अजिबात काळजी करू नकोस. आणि आमच्या घरामध्ये ना कोणाचं कोणावर बंधन वगैरे असं काही नाहीये. असं आम्ही ठरवलेलं आहे दोघांनी की तिने तिचं आयुष्य स्वतंत्रपणे जगायचं, मी माझं आयुष्य स्वतंत्रपणे जगणार. कोणी कोणामध्ये डवळाडवळ करायची नाही. टेन्शन घेऊ नको. घे चहा घे. आणि बाकीची सगळी माणसं? बाकीची म्हणजे मी आणि प्राची दोघच. नाही नाही, शेजार पाजारचे. शेजार पाजारचे? शेजारी पाजाऱ्यांशी आमचा फारसा संबंध येतच नाही. आणि त्यांचं कसं असतं, आपण जसे शेजाऱ्यांशी वागतो तसे लोक आपल्याशी वागतात. त्यामुळे शेजाऱ्यांचा एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. आपण निघूया. थांब ना जरा. अरे अजून चिकार वेळ आहे. एवढ्या लवकर जाऊन काय करणार? प्राची पण येईल, मग आपण तिघं एकत्र जेवायला जाऊया हॉटेलमध्ये आज. तुम्ही म्हणाल तसं. नाही मला नाहीतरी फारशी भूक नाहीये. खाल्ला तर एखादा घास खाईन मी. काय झालं? नाही फारशी भूक नाहीये, खाल्ला तर एखादा घास खाईन मी. मग असं माझा नेहमी एक मामा म्हणत असतो. एकदा गंमत झाली. एकदा तो आमच्या घरी आला होता. आजीने त्याला विचारलं, काय रे बाबा मधू, जेवणार का? नाही फारशी भूक नाहीये, एखादा घास खाल्ला तर खाईन म्हणाला. आणि मग हात कसा केला माहितीये का? एखादा घास. आजी घाबरली, म्हणाली ज्याचा एक घास एवढा आहे तर जेवण केवढं असेल. माझा एक घास तसा नाही. अरे बेटा ये ना, ये ये. तुझी ओळख करून देतो. ही गौरी आणि ही प्राची. गौरी? हा माझी मैत्रीण. का? वा रे वा. हा तुझे मित्र असू शकतात, माझी मैत्रीण असू शकत नाही काय? ओके ओके ओके. हे बघ आम्ही दोघांनी तू येण्यापूर्वी प्लॅनिंग केलं की तू आल्यानंतर आम्ही फर्स्ट क्लास एका हॉटेलमध्ये जेवायला जायचं. नाही नको. ओके मग आम्ही तुझ्यासाठी काही पॅक करून आणू का? नाही मला भूक नाहीये. का? माझं डोकं दुखतंय. मग तू वर जाऊन आराम कर. पण मी तुझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा केलेला आहे, तू जरा घे ना. हा गरम करून घे. हा तर गौरी झालं टेन्शन गेलं. तू सांगत होतं ना पोरगी गोड आहे. कुठल्या हॉटेलमध्ये जायचं? नाही 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 आधी ठरवूया मग निघूया. हॅलो, मला अनुष्का महाजनांशी बोलायचंय. बोलतेय. मी ICICI मधून बोलतोय. तुम्ही क्रेडिट कार्डावर कपडे खरेदी केले 19,700 रुपये. बर मग अहो तुमच्या अकाउंट मध्ये फंड्स नाही आहेत हो पुरेसे. एकदा व्हेरीफाय करा, कारण असं कधीच होत नाही. मॅडम रागावू नका, पण व्हेरीफाय करूनच फोन करतोय. ओके, मी माझ्या अकाउंटंटशी बोलते. ओके, मी पैशाची काहीतरी सोय करते. थँक्यू मॅडम, थँक्यू. या. हॅलो कर्वे. नाही आहेत आपण? मी मिसेस महाजन बोलते. आपण? संजय पाटकर मॅडम. पाटकर, माझ्या ICICIच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे मला प्लीज सांगू शकाल? एक मिनिट मॅडम. या. 16,090. आर यू शुअर? व्हेरी मच. पाटकर, मला आता ICICI मधून फोन आला होता. मी जेवढं शॉपिंग केलंय तेवढी अमाऊंट माझ्या अकाउंटमध्ये नाहीये. फक्त 16,090 रुपयेच कसे शिल्लक आहेत?
म्हणजे इतक्या वर्षात मला असा हा फोन पहिल्यांदाच आलाय. दरमहा 50,000 रुपये ट्रान्सफर करत होतो आम्ही, पण गेल्या 2 महिन्यात कर्वे साहेबांनी सांगितलं म्हणून केले नाही. वा, मग निदान आता तरी ICICI मध्ये फोन करा आणि काहीतरी अमाऊंटची सोय करा. ओके मॅडम. गुड डे मॅडम. गुड डे.